काय पाहिजे तुला? बोंबील. कसे बाबू? आजूच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज बनवते बोंबल्याचा रस्सा आणि गरमागरम भात. खूप छान लागतं. तर नक्की करून बघा. बोंबल्यांचे तुकडे करून द्यायचे. मला बोंबील साफ करून दिले कोणी मावशीने आमच्या. तुकडे करायचे. लवकरच श्रावण चालू होते. मला बोंबील भेटले हे माझं नशीब. कारण मला कधीच बोंबील खायला भेटत नाही. श्रावणातच नेमके बोंबील येतात आणि श्रावण महिना चालू झाला की बोंबील खाऊन जातात. हे कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेत मी बोंबील. आता फोडणी तयार करते. ह्या रश्याला जास्त काही लागत नाही. लसूण, मिरची, टोमॅटो, हा वाटण आहे. कांदा खोबऱ्याचं आहे जे मी दाखवते नेहमी आपलं कांदा खोबऱ्याचं काढलेलं वाटण. कढई टाकली आपली. तेल टाकते. लसूण, मी चिकटी कापली. टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ. वाटण आपलं. लाल तिखट, लाल मसाला थोडा, काश्मीरी हळद, थोडा चिकन मसाला, व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं. मात्र व्यवस्थित परतून घ्यायचा. तेल व्यवस्थित सुटले आपलं. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया. हे वाटणाचं पाणी आहे. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं. त्या बोंबल्याला कसं जास्त पाणी टाकून जमत नाही. त्याचा आमचा पाणी सुटतो ना. आता मी याच्यात कोकम टाकते. मीठ चवीनुसार. आधी आपण थोडंसं मीठ टाकलं होतं. टोमॅटो व्यवस्थित आणि त्याला व्यवस्थित उकळ येऊन द्यायचा. हे बघा आपली उकळी चांगल्यापैकी आले. आता त्यात बोंबील सोडते. झाकण टाकून एक वाफ घ्यायची. इकडे भात ठेवलाय. पटकन गरमागरम भात आणि वाफ. हा बघा तयार झाला आपला आता गरमागरम रस्सा. वरून कोथिंबीर टाकते. तयार आहे वाफळता भात आणि तुझा गरमागरम रस्सा. मम्मी गरम भातासोबत आणि बोंबल्याचा रस्सा एकच नंबर कॉम्बिनेशन आहे. तुम्ही पण घरी बनवा. ट्राय करा. कुठे बोंबील? हाय बोंबील. हा गरम गरम रस्सा आणि वाफळता भात एकदा नक्की ट्राय करा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.